तर नमस्कार मंडळी, आम्ही आता आलो आमच्या आजींकडे. हे बघा, आमच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या सदस्य आमच्या आईंची आई, आमच्या आमच्या पणजी आजी आहे. अरे पेढे आजी खुश वेगळ्या का दोन खुर्च्या वेगळ्या. पुढे पे मला अरे बापरे, हे बाबा थांब थांब थांब. काय नाही आजी, राहू द्या राहू दे ते तुझा जाऊ नये. असेच पाच असेच वेळ द्यायला दरवर्षी. तुमच्या अशीच आशीर्वाद राहू द्या बाई. बस काही मी इकडे ये ना बाई. मामी मामा कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे मी तुमच्याकडून अलकाकडे गेली वाटतं. आणि अलकाकडे निलमकडे गेले. निलमकडून घरी आले आणि 8 दिवसात का 4 दिवसातच ती सुरुवातच होऊन गेली. नाही तेव्हा नव्हते आले तुम्ही आमच्याकडे. ते मामा ते गावाला गेले होते गोव्याला तेव्हा ना. बरं मग पण तेव्हा आमच्याकडे नव्हते आले तुम्ही. फक्त नीलम मावशी नालका मावशी तिकडे त्याच्या आधी सांगते काम आजार चालू झाला. हा लॉक कोरोनाच्या आधी. कोरोनाच्या आधी. हा तुमच्याकडे अलकाकडे गेली मी. हो हो अलका मावशीकडे. अलकाकडून निलमकडे गेली तर निलमकडे तो असेच होते, थांबायला आजी आणि नाही बा जाऊ दे आता किती दिवस जाऊ तुला काय नाही जाऊ. आणि त्याच्यानंतर काय 2-4-8 दिवस झाले बाई सुरुवात झाली. हो देव पावला. खूप कठीण परिस्थिती होती. तेव्हा नातीसाठी आजी आजी आजींनी सँडविच केलं दाखवा चालू. आजीने बा नातीसाठी सँडविच केले. पार्टी आहे बा. हे का तुम्हाला चिंचेची चटणी ना तुमचं आहे खास घे थोडं घे. हे आमच्या आईचे भाऊ बर का, मोठे भाऊ. लहान म्हणजे आई लहान. तिला 88 पडले, 99 पडले. नारायणीला 88 पडले ना. तरी थोडीशी 88 पडले तिला. 87 ना. तेच 87 पडले. पोरीचं किती त्रास झाला बाई तिला. म्हणजे आता खूप पोट दुखायचं. आता काय पणजी आजी व्हायला. पणजी आजी होईल थोड्या दिवसांनी. आम्ही पण पणजी आजी होईल थोड्या दिवसात. मोठा होऊन जाईल आता तुम्हाला. थोडं जंतू येईल. पंतूचं बाळ म्हणजे जंतूच होईल ना तुमचा. 2 पंतू ना. कोण 11 पंतू. 2 पंतू नाही काय. हो नाही आहे नाही अजून काही पण आहे ना. आता होईलच ना. पुढे मागे. आता 2 महिने 3 महिने सव्वा 7. हा आता तुमच्या बरोबर पंतू येते तुम्हाला बरोबर. पंतू आहे ना. नातूचा मुलगा ना. तुम्ही बनते आहे ना. तर मंडळी आहे बा, आजींशी खूप गप्पा मारून आता आम्ही निघालोय. आजींकडे गेले की आजींना असं होतं किती बोलून किती नाही. आजींना फार आनंद होतो आम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर. त्याच्यामुळे त्यांच्याशी भरपूर गप्पा मारून आता आम्ही निघालोय घरी जायला. आणि घरी आज फादर्स डे. त्याच्यामुळे आर्यावनी तिच्या पप्पांसाठी केक आणणार आहेत. आता घरी जाऊन आम्ही ते पण सेलिब्रेशन करणार आहोत. तर चला मंडळी आता मी इथून निघतोय आता घरी जायला. आर्यावनीने पप्पासाठी केक आणलाय फादर्स डेचा. हा पप्पा चल आम्ही केक कटिंग करतो. पकडा चला. हॅपी फादर्स डे टू यू. जरासं जोराने बोला ना. Happy Father's Day to my dear dad. काय म्हणा पण पोरींना तुम्ही किती पण जीव लावा
पण ते शेवटी 1% होईना, पण पोरींचं प्रेम हे वडिलांवर जरा जास्तच असतं. हे की नाही? आधी येऊन इकडे बघा. हा आवनी तर पाहते खाऊ काढायचं तिला सोडून. माझ्या आर्या आवनीचं पण तेच आहे. थोडस थांब. बाकी खा बाई खा. असं खाऊ घातलंय मला. असं कसं वाटलं? काही नाही, छान आहे. मला माझ्या पप्पांच्या आठवण येते. तर मंडळी आज असं खूप दिवसापासून चालू होतं आम्हाला आजींना भेटायला जायचं. आम्ही पुण्याहून आलो तसं चालू होतं, पण जमतच नव्हतं. तर आज आम्ही आजींनाही भेटून आलो आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशनही केलं फादर्स डेचं. तर असा आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एक छानशा ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय.